मित्रांनो, मागील 2 लेक्चरपासनं आपण सिक्वेन्स अँड सिरीज ह्या चॅप्टरमधील अर्थमॅटिक प्रोग्रेशन ह्या टॉपिकची कॉन्सेप्ट आपण समजून घेतोय. ठीक आहे. सो फर्स्ट लेक्चरमध्ये आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन ह्या टॉपिकची जी काही बेसिक कॉन्सेप्ट होती, जे बेसिक डेफिनेशन फॉर्म्युलेज होते ते आपण बघितले. त्यानंतर आपण नेक्स्ट सेकंड लेक्चरमध्ये, फर्स्ट लेक्चर हे आपलं सर्व इंट्रोडक्शन होतं, बेसिक जी काही थिअरी होती, फॉर्म्युलेज होते ते आपण बघितले होते फर्स्ट लेक्चरमध्ये. आता सेकंड लेक्चरमध्ये आपण बघा काही एक्झाम्पल बघितले होते. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल म्हणजे टीएन फाइंड करायचा होता. टीएन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला बेसिकली ए आणि डी ची व्हॅल्यू माहीत पाहिजे. ठीक आहे. ती जर व्हॅल्यू माहीत असेल तर आपण डायरेक्टली टीएन फाइंड करू शकतो. ओके, तर या पद्धतीने इथे आपण हे फर्स्ट एक्झाम्पल बघितलं होतं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल इथे त्याच पद्धतीने आहे, त्याच्यामधील सब एक्झाम्पल आहे. बघा क्वेश्चन नंबर सेकंड इथे बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये फाइंड द फॉलोइंग टर्म्स, इथे आपल्याला टर्म फाइंड करायची होती. तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला 24th टर्म फाइंड करायची होती आणि आपल्याला एपी गिवन होती 5, 8, 11, 14 या पद्धतीने. ठीक आहे. तर ते या पद्धतीने आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे. सिम्पली आपल्याला ए आणि डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे या सिक्वेन्सवरनं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला 24th टर्म फाइंड करायची आहे, म्हणजे T24 फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच इथे ह्या ही टर्म फाइंड करण्यासाठी आपल्याला एन ची व्हॅल्यू किती असणार आहे, गिवन एन इज इक्वल टू 24. कळतंय. आणि मग फक्त ए, डी आणि एन ह्या तिन्ही व्हॅल्यू उचलायच्या आणि आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या. ठीक आहे. म्हणजे टी एनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या. पुट केल्यानंतर सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला T24 डायरेक्टली व्हॅल्यू भेटेल. फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. ओके, हे होमवर्कला एक्झाम्पल होतं, हे बऱ्याच जणांनी केलेलं असेल. सो नेक्स्ट थर्ड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला बघा काय करायचं होतं. 7 टर्म गिवन होती, त्यानंतर 10 टर्म गिवन होती आणि फाइंड फोर्थ टर्म आपल्याला फाइंड आउट करायची होती. सो बघा ती देखील याच पद्धतीने, फक्त इथे आपल्याला T7 इज इक्वल टू 30 यावरनं एक इक्वेशन भेटेल. T10 इज इक्वल टू 21 यावरनं एक इक्वेशन भेटेल. दोन्ही इक्वेशन सिम्प्लिफाय करून आपल्याला ए आणि डी ची व्हॅल्यू भेटेल. ती व्हॅल्यू यूज करून आपल्याला इथे T4 फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. इथे बघा या पद्धतीने T4 ची व्हॅल्यू किती भेटली, 39 भेटत होती. ठीक आहे. ओके, सर्व एक्सप्लेन केलेलंच आहे, पण मी पुन्हा एकदा थोडंसं रिकॉल करून देतोय, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ही कॉन्सेप्ट बघितलेली नाही आहे, ठीक आहे, अभ्यासलेली नाही आहे, त्यांना ही अभ्यासण्यास भेटेल. आणि जे आधीचे 2 लेक्चर आहेत ते जरूर अभ्यासा, ज्यांनी ते 2 लेक्चर अभ्यासलेले नाही आहेत, कारण तिथे मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. इथे आपण फक्त आता थोडंसं ओव्हरलुक करून घेतोय. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण बघा, इथे एस एन आपल्याकडे गिवन होता. ठीक आहे. एस एन इज इक्वल टू 2n² + 5 या पद्धतीने एक समेशन आपल्याकडे गिवन आहे एन टर्मसाठीची. ठीक आहे. आणि त्यानंतर फाइंड टी एन, आपल्याला टी एन फाइंड करायचं आहे ही टर्म गिवन असताना. अँड शो दॅट द सिक्वेन्स इज ॲन ए पी, आपल्याला सिक्वेन्स जी आहे ती ए पीमध्ये आहे हे आपल्याला शो दॅट करायचं आहे. सो आपण त्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला होता. बघा नोट्समध्ये जो आपण फॉर्म्युला बघितला होता ना, टी एन इन टर्म्स ऑफ समेशनमध्ये, तो फॉर्म्युला इथे यूज झालेला आहे. बघा त्या टाईपमधील हे एक्झाम्पल आहे. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. Tn इज इक्वल टू एस एन मायनस Sn-1. Sn म्हणजे n टर्म्स पर्यंतची समेशन आणि Sn-1 म्हणजे n-1 पर्यंतच्या टर्मची समेशन. ठीक आहे. ही कॉन्सेप्ट आहे ती. ओके, तर ह्या फॉर्म्युल्याच्या बेसवरती आपण ह्या दोन्ही टर्म फाइंड आउट केल्या. बघा Sn तर डायरेक्ट घेऊन होता, आपण Sn-1 फाइंड आउट केला. फक्त nच्या पोझिशनला n-1 रिप्लेस केला, ही टर्म सॉल्व केली, आपल्याला Sn-1 भेटला. इथे पुट केला, आपल्याला Tn भेटला. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला शो दॅट करायचं होतं की सिक्वेन्स इज ॲन ए पीमध्ये जर शो करायचं असेल तर आपल्याला त्याचा जो कॉमन डिफरन्स आहे तो फाइंड आउट करावा लागतो. ठीक आहे. तो कॉन्स्टंट भेटला पाहिजे, तर तोच आपण फाइंड आउट केला. बघा इथे Tn तर आहेच, आपण Tn+1 फाइंड केला आणि नंतर Tn+1 मधनं Tn सबट्रॅक्ट करायचा. जी काही कॉन्स्टंट टर्म भेटेल तो आपला कॉमन डिफरन्स असणार आहे. म्हणजेच आपली ती जी काही सिक्वेन्स आहे एनी सिक्वेन्स ती काय असणार आहे, ए पी असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने ते शो आउट करायचं होतं. बघा ते या पद्धतीने आपण केलेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही आत्तापर्यंतची जी काही सर्व आपण कॉन्सेप्ट अभ्यासलेली आहे, आत्ता जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं हे सर्व मागच्या 2 लेक्चरचं मटेरियल होतं. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण एवढं अभ्यासलेलं आहे. सो आता पुढे आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे, म्हणजे उरलेले जे एक्झाम्पल आहेत आपल्याला ह्याच टॉपिकचे ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. सो आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता बघा एक्झाम्पल नंबर कितवा आहे, आता 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. बघा फाइंड 3 नंबर्स इन ए पी सच दॅट देअर सम इज 24 अँड द सम ऑफ देअर स्क्वेअर इज 200. ठीक आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बघा. फाइंड 3 नंबर्स इन ए पी. ए पीमधले 3 नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे.
असे 3 नंबर्स आहेत की ती एपीच्या फॉर्मॅटमध्ये आहेत आणि त्यांची जी समेशन आहे, ठीक आहे, ती आपल्याला गिवन आहे. देअर सम इज 24 आणि स्क्वेअरची पण सम दिलेली आहे. द सम ऑफ देअर स्क्वेअर इज 200. ठीक आहे, म्हणजे फक्त जे नंबर्स आहेत एनी नंबर्स त्यांची आधी समेशन दिलेली आहे आणि नंतर त्याच नंबरचं स्क्वेअर केल्यानंतर जी काही समेशन भेटणार आहे ती देखील गिवन आहे. ह्या 2 टर्म जर गिवन असतील तर आपल्याला ते 3 नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत त्या एपीचे. ठीक आहे, एक्झाम्पल व्यवस्थित अंडरस्टँड झालेलं असेल तर आपण आता सोल्युशन बघूया. बघा, आपल्याला 3 नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. आता आपण नोट्समध्ये 3 नंबर्स इन एपी हा पॉईंट बघितलेला आहे. मी पुन्हा नोट्समध्ये नेतो तुम्हाला. बघा, इथे बघा, सेकंड नंबरची नोट, द कन्व्हिनियंट फॉर्म ऑफ चूजिंग 3 नंबर्स इन एपी. जर 3 नंबर्स इन एपीमध्ये असेल तर ते आपल्याला या पद्धतीने चूज करायचे आहेत. ठीक आहे, कन्सिडर करायचे आहेत. बघा, या पद्धतीने फर्स्ट ए मायनस डी कॉमा ए आणि ए प्लस डी या पद्धतीने ते नंबर कन्सिडर करायचे आहेत. ठीक आहे, आणि मग पुढे आपल्याला ते जी काही गिवन मटेरियल आहे ते या नंबर्सवरती अप्लाय करायचं आहे आणि मग आपल्याला ते सोल्युशन भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे ते 3 नंबर्स भेटणार आहेत. बघा, मग आपल्याला ह्या पद्धतीने कन्सिडर करायचे आहेत. तर आपण तेच सोल्युशनमध्ये राईट करूया. बघा, सो आधी आपल्याला कन्सिडर करावे लागतील 3 नंबर्स. ठीक आहे, सो सोल्युशन स्टार्ट करतो. व्यवस्थित बघा, एकदम सिंपल आहे. लेट 3 नंबर्स इन AP be A minus D comma A and next A plus D. ठीक आहे, मिडलला ए घ्यायचं आहे. ए मध्ये डी ॲड केल्यानंतर ए प्लस डी म्हणजे पुढची टर्म भेटेल आणि ए मधनं डी सबट्रॅक्ट केल्यानंतर ए मायनस डी म्हणजे आधीची टर्म भेटेल, एच्या आधीची टर्म भेटेल. ठीक आहे, अशा पद्धतीने हे 3 नंबर्स आहेत. हे कन्सिडर केलेलं आहे आपण ते 3 नंबर्स. आता बघा, गिवन काय काय आहे, सच दॅट देअर सम इज 24. म्हणजे ह्या नंबरची जर सम केली तर आपल्याला किती भेटली पाहिजे, 24 भेटली पाहिजे. ठीक आहे, मग सो बाय फर्स्ट कंडिशननुसार काय होणार आहे ती आपल्याला ॲडिशन करावी लागेल. बरोबर ना, सम म्हणजे ॲडिशन करावी लागेल. सो फर्स्ट नंबर ए मायनस डी. ठीक आहे, प्लस ए आणि प्लस ए प्लस डी. करेक्ट, या पद्धतीने. आणि ही सम किती भेटते आपल्याला, 24. फर्स्ट कंडिशन आहे, कळतंय. हे सॉल्व केल्यानंतर काय भेटेल बघा, आपण इथे सॉल्व करू ही फर्स्ट कंडिशन. ठीक आहे, ब्रॅकेट काढून टाकूया. ए मायनस डी, इथे प्लस ए, त्यानंतर प्लस ए प्लस डी. ठीक आहे, इथे बघा मायनस डी आणि प्लस डी कॅन्सल आउट होईल, फक्त ए ए ए शिल्लक राहील. ठीक आहे, 3 टाइम्स आहे म्हणजे आपल्याला इथे भेटेल 3a. आणि इकडे सॉल्व करायचं राहिलं बघा, हे ॲज इट इज राहील इज इक्वल टू 24 आणि अगेन खाली इथे इज इक्वल टू 24. बघा, यावरनं फर्स्ट कंडिशनवरनं आपल्याला एची व्हॅल्यू भेटते. सो देअर फॉर ए इज इक्वल टू काय होईल, 24/3 आणि दॅट इज 8. करेक्ट, ए इज इक्वल टू 8 भेटेल. देअर फॉर ए इज इक्वल टू 8. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्म भेटली, ए इज इक्वल टू 8. ओके, आता नेक्स्ट काय आहे बघा, बाय सेकंड कंडिशन द सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज 200. सिमिलरली ज्या पद्धतीने आपण इथे समेशन केली, ठीक आहे, आता आपल्याला स्क्वेअरची समेशन करायची आहे. सो बाय सेकंड कंडिशन काय आहे, सेकंड कंडिशन स्क्वेअर करायचं आहे. बरोबर ना, मग आता आपल्याला स्क्वेअर करायचं आहे म्हणजे आपल्याला आधी त्या नंबरचा स्क्वेअर करून घ्यावं लागेल. सो ए मायनस डी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, हा फर्स्ट नंबर, त्यानंतर सेकंड नंबर ओनली एच आहे तो डायरेक्टली स्क्वेअर करूया आपण. त्यानंतर लास्ट काय आहे, ए प्लस डी आहे, तर ए प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात घ्या, ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे, कळते ना. हा होल एक नंबर आहे ए मायनस डी आणि ए प्लस डी, कळते. मग ह्या नंबरचं डायरेक्टली सेपरेट स्क्वेअर अप्लाय करायचं नाही, तर त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे ए मायनस डी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. एचा स्क्वेअर आपण, कारण ही डायरेक्टली सिंगल टर्म आहे म्हणून आपण डायरेक्टली ए स्क्वेअर केलेला आहे, प्लस ए प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात येते, या पद्धतीने राईट करायचं आहे. आणि स्क्वेअर करून ॲडिशन केल्यानंतर आपल्याला सम किती भेटते, ती ॲडिशन किती भेटते, 200. सो इज इक्वल टू किती,
200. बघा आपण जे गिवन वेळ दिलेला आहे ना त्याच वरनं सिम्प्लिफाय करतोय, बाकी काय ॲड केलेलं नाही. ठीक आहे, अजून काही फॉर्म्युला देखील आपण अप्लाय केलेला नाही, फक्त ह्या 3 टर्म ज्या आहेत त्या नोट्समध्ये आपण अभ्यासल्या होत्या त्या इथे आपण अप्लाय केलं. ठीक आहे, ओके. आता हे सिम्प्लिफाय करूयात. बघा आधी आपल्याला काय करावं लागेल, ही जी काही सबट्रॅक्शन आहे याचा स्क्वेअर करून घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि नंतर इकडे ॲडिशनचा स्क्वेअर करावं लागेल. ओके, सिम्प्लिफाय करूया. बघा इथे सबट्रॅक्शनचा स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला अप्लाय करता येईल. सो त्या फॉर्म्युल्यानुसार बघा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर डायरेक्टली राईट करतोय. ठीक आहे, मायनस 2 इंटू ए बी, 2 इंटू ए बी म्हणजे आता 2 इंटू ए डी होईल इथे. ठीक आहे, 2 इंटू ए इंटू डी. ठीक आहे, आणि नंतर प्लस डी स्क्वेअर. करेक्ट, या पद्धतीने हा ब्रॅकेट फर्स्ट ब्रॅकेट सिम्प्लिफाय केला या पद्धतीने. त्यानंतर प्लस हा प्लस जो आहे ना तो इथे मी ॲज इट इज ठेवला. त्यानंतर ए स्क्वेअर, पुन्हा हा प्लस. त्यानंतर ह्या ब्रॅकेटचा आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. बघा स्क्वेअर कशा पद्धतीने करता येईल, तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू डी, त्यानंतर प्लस डी स्क्वेअर. आणि आता इथे 200ला जागा नाही आहे, मी ते खाली लिहितो चालेल. इज इक्वल टू किती 200 या पद्धतीने भेटेल. ठीक आहे, आता बघा इथे काय होईल, कॅन्सल आउट होते काही. इथे बघा 2AD. ओके, बघा इथे 2AD आणि ते प्लस 2AD कॅन्सल होईल ते. ठीक आहे, त्यानंतर अजून काय कॅन्सल होते, आता काही कॅन्सल होत नाही. बघा मग त्याची काय ॲडिशन होईल आता. बरोबर, ए स्क्वेअर इथे एक आहे, इथे एक ए स्क्वेअर आहे आणि इथे एक ए स्क्वेअर आहे म्हणजे 3 टाइम्स आहे. सो इथे या पद्धतीने भेटेल. दॅट इम्प्लाइज 3A स्क्वेअर. करेक्ट, आणि इथे डी स्क्वेअर आहे आणि इथे एक डी स्क्वेअर आहे, 2 टाइम्स आहे म्हणजे प्लस 2D स्क्वेअर. करेक्ट, डी स्क्वेअर आणि विच इज इक्वल टू किती आहे ती सम 200. करेक्ट, या पद्धतीने ते आपल्याला इक्वेशन भेटणार आहे. आता इथून पुढे आपल्याला काय सॉल्व करता येईल का, तर इथे स्क्वेअर आहे. ठीक आहे, आपल्याला एची व्हॅल्यू भेटलेली आहे ती आपण इथे पुट करून देऊया म्हणजे आपल्याला डीची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, म्हणजे सिम्पल आहे बघा. सो आता पुट किंवा डायरेक्टली इथे पुट करतो. ठीक आहे, 3 एची व्हॅल्यू किती आहे 8 आहे. त्याला इक्वेशन देऊया म्हणजे आपण इथे रिझन लिहून ठेवू. ठीक आहे, एचा स्क्वेअर एची व्हॅल्यू 8 म्हणजे 8चा पण स्क्वेअर प्लस 2Dचा स्क्वेअर, डी ॲज इट इज तोच फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, आणि इकडे 200. सिम्प्लिफाय करूया. बघा आधी आपल्याला स्क्वेअर करावं लागेल. बरोबर, 3 इंटू किती होईल तो 64. करेक्ट, त्यानंतर प्लस 2D स्क्वेअर इज इक्वल टू 200. त्यानंतर इथे मल्टिप्लाय करूया. 3 4 12, त्यानंतर 3 6 18 प्लस 192. ठीक आहे, त्यानंतर इथे प्लस 2D स्क्वेअर इज इक्वल टू 200. सो फायनली 2D स्क्वेअरसाठी सॉल्व करूया. बघा 2D स्क्वेअर इज इक्वल टू 200 मायनस, आता हे प्लस आहे ना इकडे जाऊन मायनस होईल. सो मायनस 192. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला इथे किती भेटेल बघा 192 आहे म्हणजे 8 भेटेल. बरोबर, म्हणजे इथे लिहितो चला 2D स्क्वेअर इज इक्वल टू इकडे किती भेटेल 200 मायनस 192 8 भेटेल. सो इथे 8 आणि मग फायनली देअरफॉर डी स्क्वेअर इज इक्वल टू 8/2 होईल. बरोबर ना, आणि 8/2 आपल्याला किती भेटेल ते 4 भेटेल. बरोबर, देअरफॉर डी इज इक्वल टू आता इथे स्क्वेअर आहे, दोन्ही साईडला स्क्वेअर रूट जर अप्लाय केलं तर आपल्याला भेटेल +or-2. एक लक्षात घ्या इथे +or-2च भेटेल. लक्षात येते ना, दोन्ही साईन घ्यायचे आहेत, प्लस पण घ्यायचं आहे आणि मायनस पण घ्यायचं आहे, ओन्ली पॉझिटिव्ह घ्यायचं नाही. लक्षात येत आहे, कारण डी आहे तो डिफरन्स आहे. डिफरन्स हा निगेटिव्ह पण असू शकतो, पॉझिटिव्ह पण असू शकतो. ठीक आहे, आणि प्लस मायनस स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ऑलवेज आपल्याला प्लस मायनस भेटत असतं. ठीक आहे ना, कारण मायनसचा स्क्वेअर देखील प्लस असतो त्याच्यामुळे आपण मायनस घेत असतो. लक्षात येते या पद्धतीने, म्हणजे आपल्याला डी भेटला +or-2. याला देखील आपण बॉक्स करून ठेवूया. ठीक आहे,
ओके, आता बघा आपल्याला काय करायचं आहे, 3 नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. 3 नंबर्समध्ये काय काय आहे बघा, इथे 3 नंबर्स आपण कन्सिडर केले आहेत. त्यामध्ये काय आहे, ए आणि डीची टर्म आहे, इथे ए आहे आणि ए प्लस डी आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला ए आणि डीच माहीत असेल तर आपण डायरेक्टली 3 नंबर्स आता फाइंड आउट करू शकतो. सो आता ए आणि डी आपल्याला माहीत झालेलेच आहेत, फक्त इथे ज्या डीच्या व्हॅल्यूज आहेत त्या किती आहेत, 2 व्हॅल्यू आहेत, बरोबर ना, 2 व्हॅल्यूज आहेत बघा, एक प्लस आहे, +2 आहे आणि एक -2 आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला आता इथे 2 टाइम्स सॉल्व करावं लागणार आहे. बघा कशा पद्धतीने, म्हणजे एकदा डीची व्हॅल्यू 2 घ्यायची आहे ए सोबत, ए = 8 असताना डीची व्हॅल्यू एकदा 2 घ्यायची आहे आणि नंतर ए = 8 असतानाच डी = -2 घ्यायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने 2 केस आपल्याला तयार होणार आहेत. तर बघा नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण ते सिम्प्लिफाय करूया. सो केस नंबर फर्स्ट काय, केस फर्स्ट, इफ ए = 8 अँड बी आपण +2 कन्सिडर करूया. ठीक आहे, 2. सो मग आपल्याला काय भेटेल बघा, ए - डी हा एक नंबर आहे, त्यानंतर ए एक नंबर आहे आणि ए प्लस डी हा एक नंबर आहे, बरोबर, असे 3 नंबर्स आहेत. सो इथे मी पुढे कंटिन्यू सॉल्व करतो. सो ए - डी म्हणजेच 8 - 2 दॅट इज 6, करेक्ट, हा फर्स्ट नंबर. त्यानंतर ए हा डायरेक्टली आपल्याला ॲज इट इज पुट करता येईल 8 आणि ए प्लस डी म्हणजे एची व्हॅल्यू 8 प्लस डी आपला पॉझिटिव्ह 2 आहे, 2 आणि 8 + 2 10 भेटेल. म्हणजे आपल्याला बघा 3 नंबर्स कशा पद्धतीने भेटेल, देअरफॉर 3 नंबर्स आर कोणकोणते बघा, 6, 8 आणि 10 या पद्धतीने ती सिक्वेन्स असेल, 6, 8, 10, करेक्ट, या पद्धतीने 3 नंबर्स असतील. आता केस नंबर सेकंड. सो केस नंबर सेकंड, इफ आता इथे काय असेल, अगेन ए = 8च असेल. ठीक आहे, 8 अँड बी = किती असेल आता, -2. ठीक आहे, इथे प्लस घेतलं होतं, आता मायनस घेऊया आणि बघा पुन्हा ए - डी, त्यानंतर ए आणि नंतर ए प्लस डी. सो बघा सिम्प्लिफाय करूयात आता. ए म्हणजे 8 -डी, आता डी कसा आहे, ए - डी कसा आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून मी तो ब्रॅकेटमध्ये टाकतो, हे लक्षात घ्या. आता बघा सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटेल, 8 - हे प्लस होईल, 8 + 2 होईल. ठीक आहे, 8 + 2 दॅट इज 10. ठीक आहे, 10 भेटली फर्स्ट व्हॅल्यू. एची व्हॅल्यू 8च आहे, ती ॲज इट इज डायरेक्टली. ठीक आहे, आणि ए प्लस डी म्हणजे 8 प्लस आणि डीची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, ती मी ब्रॅकेटमध्ये टाकतो. ठीक आहे, आणि हेच कसं होईल, प्लस मायनस होईल, म्हणजे 8 - 2 दॅट इज 6. ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे आपल्याला 3 नंबर्स कशा पद्धतीने भेटले, 10, 8 आणि 6 केस नंबर सेकंडमध्ये. ठीक आहे, देअरफॉर 3 नंबर्स आर 10, 8 अँड लास्ट 6. ठीक आहे, या पद्धतीने असणार आहेत. ठीक आहे, केस नंबर फर्स्टमध्ये बघा 6, 8, 10, त्याच्या ऑपोजिट इकडे 10, 8, 6 या पद्धतीने आपल्याला ते नंबर भेटलेले आहेत जे ए पीमध्ये असतील. ठीक आहे, आर 10, 8, 6 इन ए पी, इथे पण इन ए पी. बघा हे झालं आपलं इथपर्यंत फायनल सोल्युशन. लक्षात येते, या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. बघा एकदम इझी एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आपल्याला इथे 3 नंबर्स फाइंड आउट करायचे होते इन ए पी. ठीक आहे, सो आपल्याला काही कंडिशन दिल्या होत्या, त्या कंडिशन आपण सिम्प्लिफाय केल्या. कंडिशन सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली ए आणि डीची व्हॅल्यू भेटली. ठीक आहे, फक्त जी डीची व्हॅल्यू भेटली होती ती +or -2 या पद्धतीने 2 व्हॅल्यूज भेटले होत्या डीच्या 2 व्हॅल्यूज आहेत, त्यामुळे आपल्याला इथे 2 केसेस तयार होणार आहेत. ठीक आहे, मग सो केस नंबर फर्स्टमध्ये आपण बी पॉझिटिव्ह कन्सिडर केला आणि केस नंबर सेकंडमध्ये बी हा निगेटिव्ह कन्सिडर केला, -2 आणि ते +2. बट एची जी व्हॅल्यू आहे ती दोन्हीमध्ये कॉमन आहे. ए = इथे 8 आहे आणि इथे देखील केस नंबर सेकंडमध्ये ए = 8च आहे.
ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व प्रोसेस इथे ह्या एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायची होती. ठीक आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. एकदम इझी एक्झाम्पल आहे, तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झालेलं असेल. सो आता ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला शक्यतो प्रॉब्लेम येणार नाही. व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ह्या टाईपचे जे एक्झाम्पल आहेत अजून ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. सो आता आपण जाऊया नेक्स्ट एक्झाम्पलकडे. क्वेश्चन नंबर 6 बघा. फाइंड द सम ऑफ, फर्स्ट क्वेश्चन आहे 1 + 4 + 7 + 11 + अप टू 22 टर्म्स. ठीक आहे. म्हणजे इथे काय दिलेलं आहे बघा, सिक्वेन्स आहेच पण ती ॲडिशनच्या फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथे समेशनची कन्सेप्ट अप्लाय करायची आहे. ठीक आहे. काय म्हणलेलं आहे, फाइंड द सम, सम फाइंड आउट करायची आहे. इझी आहे क्वेश्चन बघा. समेशनचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असेल. ठीक आहे. एसएनचा फॉर्म्युला एसएन इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a + n-1 इंटू डी. या पद्धतीचा तो फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपल्याला इथे ह्या एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचा आहे. लक्षात येते. एकदम इझी एक्झाम्पल आहे. ज्या पद्धतीने आपण TNचे एक्झाम्पल बघितले होते त्याच पद्धतीने आता इथे एसएनचं एक्झाम्पल आहे हे बघा. सोल्युशन आता इथे बघा, सिक्वेन्स जी आहे ती डायरेक्टली ॲडिशनच्या फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. सो इथे फर्स्ट जी टर्म आहे मग ती काय भेटेल आपल्याला, फर्स्ट जी टर्म आहे म्हणजेच T1 म्हणजेच A, बरोबर ना. सो हिअर आता हे फर्स्ट नंबरचं सोल्युशन आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. फर्स्ट नंबरचं हिअर जे T1 आहे दॅट मीन्स A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू किती आहे, 1 आहे, बरोबर. लक्षात येते ना. फर्स्टच सॉल्व करतो आपण. 1 आहे आणि आता ही सिक्वेन्स आहेच. ठीक आहे. अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेच. ॲडिशन दिली आपल्याला, फक्त सम फाइंड करायचे आहे. सो डिफरन्स किती आहे इथे डी, डायरेक्टली 4 मधनं 1 सबट्रॅक्ट करा. ठीक आहे. सो इथे डी कॉमन डिफरन्स डी 4 - 1 किती भेटेल, तो 3 भेटेल. ठीक आहे. ओके. आणि आता समेशनच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे, म्हणजे समेशन फाइंड आउट करायचे आहे. सो 22 टर्म्स लक्षात येते ना. 22 टर्म्स म्हणजे ह्या सिक्वेन्समध्ये किती टर्म्स आहेत, 22 टर्म्स आहेत. लक्षात येते ना. आपल्याला तिथपर्यंतची समेशन फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे बघा, समेशन फाइंड करायची आहे पण कुठपर्यंतच्या टर्मपर्यंतची समेशन फाइंड आउट करायची आहे, तर 22 टर्म्सपर्यंतची. लक्षात येते ना. व्यवस्थित समजून घ्या बघा. म्हणजे टू फाइंड आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड 22 टर्म्स, समेशन ऑफ 22 टर्म्स. सो इथे या पद्धतीने लिहिलं मी, यस समेशन फाइंड आउट करायचे आहे म्हणून यस, आणि इथे बेसला कितव्या नंबरपर्यंतच्या टर्म्स, तर त्या 22 पर्यंतच्या. ठीक आहे ना. या पद्धतीने हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. यस 22 आणि इज इक्वल टू आपण क्वेश्चन मार्क करूया. ठीक आहे. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इझी आहे बघा. आता सिम्पली आपल्याला एसएनचा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करावा लागेल. सो एक लक्षात घ्या, इथे बेसला यस यन असतो, बरोबर ना. इथे यन असतो आणि यनच्या ऐवजी आता इथे 22 आहे, म्हणजेच इथे यनची व्हॅल्यू किती झाली, यनची व्हॅल्यू किती 22, बरोबर ना, जे आपल्याला पुढे यूज करायचे आहे. सो बघा आता नाव बाय फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला, आता समेशनचा फॉर्म्युला काय आहे तो बघा. इथे राईट करतो, एसएन इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a + n-1 इंटू डी ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. हा फॉर्म्युला व्यवस्थित पाठच करून टाकायचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. कुठेही गोंधळ करायचा नाही, प्लस मायनसचा किंवा एखादी टर्म मिस करायची नाही त्यामध्ये. ठीक आहे. व्यवस्थित पाठ करा म्हणजे तो व्यवस्थित अप्लाय पण करता येईल. तर बघा S22 फाइंड आउट करायचं आहे. सिम्पली मी डायरेक्टली इथे S22 राईट करतो. ठीक आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू आता किती झाली, 22 झाली. इथे 22 अपॉन किती होईल, 2 होईल. लक्षात येते ना. यांची व्हॅल्यू किती आहे, 22 आहे बघा, ती आधीच राईट करून ठेवली. त्यानंतर 2 इंटू बघा याच पद्धतीने हे ब्रॅकेट देखील ॲज इट इज पुट करायचे आहेत. त्यानंतर 2 इंटू ए किती आहे इथे T1 म्हणजेच किती 1. त्यानंतर इथे प्लस n किती आहे 22 आहे, 22 मायनस 1. ठीक आहे. आणि इंटू डी आहे, डी किती आपल्याला भेटला होता 3 भेटला होता. ठीक आहे. इंटू 3 आणि
बॉक्स ब्रॅकेट कंप्लीट. तर बघा आता नेक्स्ट सॉल्व करूया. काय भेटते आपल्याला इथे 2ने 22ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला किती भेटेल 2 1 2 2 1 2 म्हणजे 11 भेटेल. ठीक आहे 11 इन ब्रॅकेट 2 × 1 2 भेटेल. त्यानंतर प्लस इथे 22 मायनस 1 म्हणजे 21 भेटेल बरोबर. आणि इन 2 याला मल्टिप्लाय 3 आहे. ठीक आहे या पद्धतीने भेटणार आहे. बघा केअरफुली सॉल्व करा. नंतर इथे 11 इन ब्रॅकेट 2 प्लस इथे मल्टिप्लाय करून घ्या. इथे किती भेटेल 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे 63. ठीक आहे आणि इथे ॲडिशन किती भेटेल आपल्याला नंतर 65 भेटेल. सो फायनली आपल्याला 11 × 65 भेटणार आहे. ठीक आहे आणि हीच सोल्युशन किती भेटेल आपल्याला मल्टिप्लिकेशन किती भेटेल. सो 11 × 65 म्हणजेच 715. ठीक आहे या पद्धतीने ती समेशन भेटेल यस 22. ठीक आहे 22 टर्म्सपर्यंतच्या सर्व टर्मची जी सम आहे ॲडिशन जे आहे ती किती भेटणार आहे आपल्याला 715. ठीक आहे 715 या पद्धतीने आपल्याला ती भेटणार आहे. ठीक आहे या पद्धतीने आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. बघा एकदम सिम्पल आहे. ठीक आहे शॉर्ट सोल्युशन आहे. सो आता जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते बघा कशा पद्धतीने आहे. नेक्स्टमध्ये आपल्याला समज फाइंड करायचे आहे. फक्त इथे काय आहे बघा 3 + 8 + 13 + 18 + अप टू सो ऑन टू n टर्म्स. आता इथे जशा पद्धतीने ते 22 टर्म्सपर्यंत आपल्याला समेशन फाइंड आउट करायची होती त्याच पद्धतीने इथे आता आपल्याला n टर्म्सपर्यंत फाइंड आउट करायचे आहे समेशन. म्हणजे यांची जी व्हॅल्यू आहे ना ती ॲज इट इज ठेवायची आहे. ठीक आहे यांची व्हॅल्यूमध्ये काही चेंजेस करायचं नाही लक्षात येते. आणि मग आपल्याला ते सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा ते देखील आपण सिम्प्लिफाय करूया इझी आहे ते पण. सो बघा कशा पद्धतीने आहे ती सिक्वेन्स. मी इथे ती सिक्वेन्स लिहितो. ठीक आहे ती सम लिहितो सिक्वेन्स म्हणण्यापेक्षा ती सम लिहितो. ओके सो हियर काय a = किती असणार आहे फर्स्ट टर्म किती आहे 3 आहे करेक्ट. ओके त्यानंतर डिफरन्स किती आहे तर सिम्पली 8 - 3 करा. 8 - 3 आपल्याला भेटेल 5 करेक्ट. ओके 8 - 3 5. आता आपल्याला काय लागणार आहे अजून. ओके काहीच नाही लागणार डायरेक्टली SNचा फॉर्म्युला डायरेक्टली मी लिहितो. ठीक आहे SN = n/2 ब्रॅकेटमध्ये 2a + n - 1 × d ब्रॅकेट कंप्लीट. सो फक्त पुट करायचं आहे. लक्षात घ्या इथे अगेन n टर्म्सपर्यंत आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे जी nची जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज ठेवायची आहे. ठीक आहे म्हणजे एक थोडक्यात समेशनसाठीचा एक फॉर्म्युला तयार होईल या ओनली ह्या सिक्वेन्ससाठी. लक्षात येते बघा SN ॲज इट इज n ॲज इट इज. त्यानंतर इथे पण n/2 ही टर्म ॲज इट इज कारण सॉल्व करता येणार नाही तिथे काहीच. ठीक आहे सो 2 × आता aची व्हॅल्यू 3 आहे 2 × a aची व्हॅल्यू 3 प्लस n ॲज इट इज -1. त्यानंतर इथे dची व्हॅल्यू 5 आणि आता बघा इथे n/2 2 3 6 प्लस 5 ने मल्टिप्लाय करा 5n - 5 करेक्ट. त्यानंतर काय होईल इथे आपण याने पण मल्टिप्लाय करून घेऊया. ठीक आहे किंवा हे ॲज इट इज ठेवलं तरी चालेल इथपर्यंत सफिशियंट आहे. ठीक आहे पण मल्टिप्लाय करून घेऊया. बघा काय भेटते आपण चेक करूया. इथे n/2 ने ह्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे n/6 या पद्धतीने भेटेल. आधी फर्स्ट काय भेटेल n × 6/2. ठीक आहे या पद्धतीने भेटेल. त्यानंतर प्लस n ने इथे मल्टिप्लाय केल्यानंतर 5n² होईल बरोबर ना. इथे पण n आहे इथे पण n आहे म्हणून n² आणि डिवाइड 2 आणि नंतर नेक्स्ट 5 5n अपॉन किती 2 आहे. ठीक आहे आता बघा इथे प्रत्येक टर्ममध्ये इथे 2 2 2 कॉमन बरोबर ना. 2 2 आहे म्हणजे तो आपण कॉमन काढू शकतो. सो 2 कॉमन आणि वरती किती शिल्लक राहील बघा n6 म्हणजे 6n. ठीक आहे ना मी ते 6n राईट करतो चला कन्फ्यूज नको व्हायला. सो इथे किती होतं मग आपल्याला 6n म्हणजेच इथे बघा काय भेटेल 6n हे प्लस 5n² आणि इकडे -5n म्हणजे फायनली किती भेटेल 6n - 5n आपल्याला ओन्ली n भेटेल. ठीक आहे n. त्यानंतर इथे
प्लस 5n² अपॉन 2. आता इथे बघा n आहे, इथे पण n आहे, ठीक आहे ना. यामधनं आणखीन एकदा n कॉमन काढूया. चला खालीच लिहितो इथे. सो इथे n कॉमन आणि इथे 1 प्लस किती 5n, ठीक आहे, बाय 2. या पद्धतीने इथपर्यंत आपण आलेलो आहोत सॉल्व करत. सो हे झालं आपलं फायनल सोल्युशन SN, ठीक आहे. ही झाली आपली SNची टर्म. या पद्धतीने आपल्याला समेशन फाइंड करायची होती n टर्म्सपर्यंतची, ठीक आहे. या पद्धतीने ही सिक्वेन्स होती, या पद्धतीने आपल्याला ती सम भेटलेली आहे. लक्षात येते, इझी आहे खूप. तर आता इथे ह्या क्वेश्चन 6मध्ये 2 क्वेश्चन होते, दोन्ही क्वेश्चन मी सॉल्व केलेले आहेत, ठीक आहे. व्यवस्थित बघा. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 7 बघा काय आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ n, ठीक आहे. n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इफ 1 + 4 + 7 + 10 + up to so on 2n terms is equal to 590, ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल आहे आणि आपल्याला यावरनं n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. लक्षात येते. अगेन आपल्याला इथे ॲडिशन दिलेले आहे या नंबरची, म्हणजे समेशनचा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल, ठीक आहे. आणि त्या थ्रू आपल्याला ही n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. खूप इझी एक्झाम्पल आहे हे देखील. बघा सोल्युशन आपण स्टार्ट करूया. त्याच पद्धतीने आधीचं जे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल देखील सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. सो सोल्युशन बघा इथे आपल्याला काय काय गिवन आहे. तर इथे एक सिक्वेन्स ॲडिशनच्या फॉर्मॅटमध्ये आहे, ठीक आहे. सो डायरेक्टली ची व्हॅल्यू किती भेटेल, a = 1 आहे, ठीक आहे. डिफरन्स किती आहे, डिफरन्स देखील डायरेक्टली तो d तो किती 4 - 1 म्हणजे 3 भेटेल, करेक्ट. a आणि d दोन्ही व्हॅल्यू राईट केल्या. आता n जो आहे तो आपल्याला राईट करता येणार नाही. कारण का, तर बघा इथे किती सांगितले, अप टू n टर्म्स, कुठपर्यंत n टर्म्सपर्यंत, म्हणजे डायरेक्टली n ची व्हॅल्यू ॲज इट इज ठेवावी लागेल, ठीक आहे. कोणती स्पेसिफिक व्हॅल्यू आपल्याला पुट करता येणार नाही, ठीक आहे. सो मग बाय फॉर्म्युला SN इज इक्वल टू फॉर्म्युला मी आधी राईट करतो, n/2 इन ब्रॅकेट 2a + n - 1 इंटू d ब्रॅकेट कंप्लीट, ठीक आहे. आता फक्त यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. कोणती, a आणि d ची व्हॅल्यू. n ॲज इट इज ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आता बघा हां, आणि अजून एक इथे काय सांगितलेलं आहे बघा, 1 4 7 ह्या सर्वांची ॲडिशन अप टू n टर्म्सपर्यंतची किती आहे, ती 590 आहे, ती आपली लिहायची राहिलेली आहे. सो ती इथे मी राईट करतो. n टर्म्सपर्यंतची आहे म्हणजे SN पर्यंतची आहे, बरोबर ना. n टर्म्स म्हणजे SN पर्यंतची. जर इथे 2 टर्म्स 2 म्हणण्यापेक्षा ही खूपच छोटी होईल. सपोज असं असतं इथे 10 टर्म्सपर्यंतची, तर आपण काय राईट केलं असतं, 10 टर्म्सपर्यंतची जर समेशन फाइंड आउट करायची असते तर आपण S10 या पद्धतीने लिहिलं असतं, ठीक आहे. हे फाइंड आउट केलं असतं. आपल्याला n टर्म सांगितले म्हणून डायरेक्टली SN राईट केलेलं आहे, हे लक्षात घ्या, ठीक आहे. आणि ही सम किती दिलेली आहे, 590. ही टर्म राईट करायची राहिली होती, ती इथे राईट केली, ठीक आहे. सो आता मग आपल्याला ही पुढे सॉल्व करावं लागेल. हे मी रफ करतो. तर बघा इथे आता SN किती आहे, 590 आहे, ते इथे मी पुट करतो समेशन, ठीक आहे. इज इक्वल टू SN ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आता बघा n/2, n ची व्हॅल्यू माहीत नाही, हे लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही n ची व्हॅल्यू ही 590 पुट कराल, ठीक आहे. अशाने ते एक्झाम्पल रॉंग होत जाईल. बघा n ची व्हॅल्यू जी आहे ना, n म्हणजे त्या सिक्वेन्समधील त्या इलेमेंटचा नंबर असतो, ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. ओके. मग तो नंबर आपल्याला माहीत नाही, तो डायरेक्टली किती दिलेला आहे, n टर्म्सपर्यंत दिलेला आहे, म्हणून तो n ॲज इट इज ठेवायचा आहे, हे लक्षात ठेवा. सो आता इथे n/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट 2 इंटू a. आता a ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, म्हणजे तो 2च भेटेल, पण तो राहू द्या. त्यानंतर प्लस n ॲज इट इज n - 1 आणि d किती आहे, तो 3 आहे, ठीक आहे. ओके. आता हे सॉल्व करायचं आहे. बघा काय भेटेल, n/2 आधीचं जे एक्झाम्पल होतं ना त्याच पद्धतीने करायचं आहे. 2 × 1 म्हणजे आपल्याला 2 भेटेल. त्यानंतर प्लस इथे 3 ने मल्टिप्लाय करूया, 3n - 3, ठीक आहे. अगेन आता काय करावं लागेल, इथे एक काम करूया, इथे n/2 ने इकडे मल्टिप्लाय करण्याऐवजी हा जो 2 इथे डिवाइड आहे ना, त्याने इकडे ह्या 590ला इकडे डिवाइड आहे म्हणजे इकडे मल्टिप्लाय होईल, ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने राईट करता येईल 590 × 2,
करेक्ट, कारण इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, या पद्धतीने होईल. आणि इकडे काय शिल्लक राहील, हा यन शिल्लक राहील न्यूमॅरेटरचा यन, आणि इन ब्रॅकेटमध्ये हे सर्व पुढचं मटेरियल. ठीक आहे, आणि हां इथे 2 आणि -3ची पण ॲडिशन होईल, सबट्रॅक्शन होते. ठीक आहे, सो बघा ती आपण राईट करतो डायरेक्ट, ती आपण डायरेक्टली राईट करूया. सो इथे 3n आधी राईट करता येईल, 3n, आणि इथे 2 - 3 म्हणजे -1. ठीक आहे, आणि मग बघा यांनी इथे मल्टिप्लाय करू ह्या ब्रॅकेटला, म्हणजे काय भेटेल, सो n इंटू 3n 3n². ठीक आहे, n इंटू -1 म्हणजे -n भेटेल. ठीक आहे, आणि इकडे किती आहे, 2 इंटू 0 0, 2 9 18. ठीक आहे, नंतर 2 5 10 प्लस 1 11. ठीक आहे, 1180 या पद्धतीने ते भेटेल. येथून पुढे कशा पद्धतीने सॉल्व करायचं, तर आता सिम्पली हा जो 1180 आहे तो आपण इकडे ट्रान्सफर करूया, म्हणजे एक साईड जे आहे ती 0 होऊन जाईल. ठीक आहे, आणि एक क्वाड्रॅटिक फॉर्मॅटमधलं इक्वेशन भेटेल, कारण इथे यांचा जो पॉवर आहे तो किती आहे, 2 आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होईल. ठीक आहे, आणि मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करूया. लक्षात येते, म्हणजे यांच्या आपल्याला 2 व्हॅल्यूज भेटतील. बघा कशा पद्धतीने ती क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होणार आहे. सो देअरफॉर हा जो नंबर आहे ना तो इकडे ट्रान्सफर करूया, म्हणजे काय भेटेल बघा, 3n² -n, आणि हा जर इकडे आणला तर मायनस होणार आहे, बरोबर, 1180, आणि इकडे 0 राहणार आहे. ठीक आहे, बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालेलं आहे, आणि आता आपण हे सिम्प्लिफाय करूया. क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने आपण सिम्प्लिफाय करत असतो, ह्या 3 ने इकडे 1180 ला मल्टिप्लाय करायचं आहे. बघा 3 ने 1180 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काहीतरी नंबर भेटेल तो. ठीक आहे, तो जो नंबर काय भेटणार आहे x, त्याचे 2 फॅक्टर्स पाडायचे आहेत असे की त्याची जी ॲडिशन आहे ती -n आली पाहिजे. ठीक आहे, ॲडिशन जी आहे ना ती -n आली पाहिजे. इथे काहीतरी सपोज a आणि b हे 2 फॅक्टर्स भेटतील. ठीक आहे, आणि ह्या दोघांची ॲडिशन करून आपल्याला किती भेटलं पाहिजे, -1 भेटलं पाहिजे. ठीक आहे, सो हा फॉर्मॅट जो आहे तो तुम्हाला माहीत आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करतो तो टॉपिक तुम्हाला माहीत आहे. 10th स्टँडर्डमध्ये एक स्पेशल चॅप्टर होतं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही ते डिटेलमध्ये अभ्यासलेला आहे. ठीक आहे, आणि मी मागच्या काही लेक्चर्समध्ये हा टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तो एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, आपल्या चॅनलवर तुम्ही तो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो पॉईंट आहे तो तुम्ही अभ्यासू शकता. सो बघा इथे मी डायरेक्टली ते फॅक्टर राईट करतो. तर इथे जो फॅक्टर आपल्याला भेटतो म्हणजे ए आणि बीच्या पोझिशनला जो नंबर भेटणार आहे तो भेटतो आपल्याला -60 आणि 59. ठीक आहे, -60 आणि 59, -60 आणि 59ची जर ॲडिशन केली तर आपल्याला -1 भेटेल. ठीक आहे, म्हणजेच यांच्या फॉर्मॅटमध्ये ती भेटणार आहे. सो आपल्याला ते यांच्या फॉर्मॅटमध्ये राईट करायचं आहे. देअरफॉर 3n² ॲज इट इज. ठीक आहे, -60n आणि +59 म्हणजे 59n -1180 इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथे मी याला पार्टिशन टाकतो. ठीक आहे, म्हणजे इकडे एक्झाम्पलमध्ये इन्क्लूड होणार नाही. आणि आता बघा हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो इथे काय होईल, इथे 3 कॉमन आणि n पण कॉमन निघणार आहे. सो 3n कॉमन, आणि ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील, n -3 2 6 0, आणि n कॉमनच आहे. सो ब्रॅकेट कंप्लीट. या पद्धतीने ती टर्म शिल्लक राहील. त्यानंतर प्लस इथे बघा 59 आहे आणि इकडे 1180 आहे. आता इथे 3n कॉमन काढलेला आहे, आपल्याला ब्रॅकेटमध्ये n शिल्लक राहायला पाहिजे. ठीक आहे ना, या पद्धतीने 2 ब्रॅकेट सिमिलर भेटत असतात. सो मी डायरेक्टली इथे 59 कॉमन काढतो आणि ब्रॅकेटमध्ये n शिल्लक राहील. बघा हा जो ब्रॅकेट आहे आणि इथे जो ब्रॅकेट भेटणार आहे हा दोन्ही सेमच असणार आहेत. सो मी ते डायरेक्टली राईट करतो -20. ठीक आहे, या पद्धतीने इज इक्वल टू 0. आणि आता बघा नेक्स्ट कशा पद्धतीने राईट करता येईल. सो 3n + 59 हा फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट n - 20 सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, सो 3n + 59 इज इक्वल टू 0 और n - 20 इज इक्वल टू 0. देअरफॉर इथे n इज इक्वल टू 20. ठीक आहे, आणि इकडे किती भेटेल, 3n is equal to -59. Therefore n is equal to -59 upon 3.
तर आता इथे बघा यांच्या आपल्याला 2 व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. फर्स्ट जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह आहे आणि सेकंड जी व्हॅल्यू आहे 20 ती पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, मग आता यापैकी कोणती व्हॅल्यू आपल्याला चूज करायची आहे किंवा दोन्ही व्हॅल्यूसाठी जर सॉल्व करता येतं आहे का, तर ऑब्वियसली 2 व्हॅल्यूसाठी सॉल्व करता येणार नाही. ठीक आहे ना, 2 व्हॅल्यू म्हणजे यातली जी निगेटिव्ह व्हॅल्यू आहे त्यासाठी सॉल्व करता येणार नाही. का, यांची व्हॅल्यू निगेटिव्ह घेता येणार नाही किंवा तिच्यासाठी सॉल्व करता येणार नाही. तर ही जी यनची जी टर्म आहे ती कुठून तयार झालेली आहे बघा, इथे एस एन म्हणलेलं आहे. एस एन म्हणजे काय, तर त्या टर्म्सपर्यंतची समेशन किंवा टी एनमध्ये पण आपण अभ्यास केला आहे. टी एन आपण या पद्धतीने राईट करतो, टी 10 टी 11 या पद्धतीने आपण राईट करत असतो, बरोबर ना. हा जो 10 आहे म्हणजेच ही यांची व्हॅल्यू आहे, बरोबर. इथे जो 11 आहे म्हणजेच ही यांची व्हॅल्यू आहे. पण यन आपण निगेटिव्हमध्ये आपण कधी राईट केलेलं नाही, म्हणजे असं मी कधी राईट केलेलं नाही. टी -21 टी मायनस फ्रॅक्शनमध्ये देखील लिहिलेलं नाही, -2/3 या पद्धतीने देखील लिहिलेलं नाही. ठीक आहे, म्हणजे यन जो आहे तो निगेटिव्हमध्ये नसतोय किंवा 0 देखील नसतोय, तो ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे, नॉन झिरो एलिमेंट असणार आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह नॉन झिरो एलिमेंट असणार आहे. त्यामुळे आपल्याला जी ते यांची व्हॅल्यू चूज करायची आहे ती कशी चूज करायची आहे, पॉझिटिव्ह चूज करायची आहे. लक्षात येते ना, म्हणजेच यांची व्हॅल्यू आपल्याला इथे किती भेटेल, आता n = 20 आपल्याला चूज करता येईल. ठीक आहे, ओके. सो n = 20 ही व्हॅल्यू आपल्याला चूज करता येणार नाही. मग आता n = आपल्याला 20 भेटलेली आहे आणि तेच आपल्याला फाइंड आउट करायचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. ठीक आहे, आणि ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट झालेली आहे. ठीक आहे, एकदम सिंपल आहे, फक्त निगेटिव्ह व्हॅल्यू चूज करायची नाही हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला कळतं आहे, आणि का चूज करायचं नाही ते एक्सप्लेन केलेलंच आहे. कारण निगेटिव्हमध्ये आपली जी नंबरिंग असते ती कधी निगेटिव्हमध्ये नसते, ऑलवेज 1 पासून स्टार्ट होते, 1 2 3 या पद्धतीने आपली ती नंबरिंग असते. सो त्यामुळे आपण या नेहमी पॉझिटिव्ह चूज करत असतो आणि इथे आपल्याला इथे यांची जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह 20 भेटलेली आहे आणि ती आपलं फायनल सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं, यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. ठीक आहे, सो आता जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. क्वेश्चन नंबर हा 7 होता. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. सर्व टाईपचे एक्झाम्पल आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, सो बघा नेक्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीने आहे. क्वेश्चन नंबर 8, फॉर एन AP S16 = 784. ठीक आहे, नेक्स्ट A = 4 दिलेला आहे आणि देन फाइंड D मीन्स डिफरन्स, कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. ठीक आहे, बघा एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला इथे S16 = 784 दिलेला आहे, म्हणजेच 16 टर्मपर्यंतची जी सम आहे ती आपल्याला गिवन आहे 784 आणि अजून एक दिलेला आहे A = 4. आता A म्हणजे काय असते, नेहमी सिक्वेन्सची फर्स्ट टर्म असते. ठीक आहे, आणि ती टर्म आपल्याला गिवन आहे A = 4 आहे ती. ठीक आहे, आणि देन फाइंड D, आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा आहे, कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. कोणत्या फॉर्म्युल्यानुसार किंवा कशानुसार फाइंड आउट करायचं आहे, तर ह्या x16 वरनं. ठीक आहे, x16 म्हणजे आता आपल्याला इथे एसएनचा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायला लागेल कारण समेशनची कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, सो मग बघा सोल्युशन कशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करता येईल, एकदम इझी आहे. सो सोल्युशनमध्ये बघा, तर बघा मी आधी गिवन जे काय आहे ते आधी राईट करून घेतो. ठीक आहे, सो गिवन काय गिवन आहे आपल्याकडे बघा. फर्स्ट x16 = 784, जी समेशन आहे ती किती आहे 784. S16 = 784 and A = 4 फर्स्ट टर्म. ठीक आहे, A = T1 = मुद्दाम T1 लिहिला म्हणजे तुम्हाला फर्स्ट टर्म आहे असं समजेल ते. ठीक आहे, T1 = 4 अँड फाइंड करायचं आहे, टू फाइंड D. ठीक आहे, आता इझी आहे बघा. फॉर्म्युला बाय फॉर्म्युला SN = n/2 in bracket 2a plus n-1 into d. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. या पद्धतीने तो फॉर्म्युला आहे ना, तर या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. सो SN = n/2. आता SNचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. SNच्या फॉर्मॅटमध्ये इथे x16 आहे. ठीक आहे, इथे अजून काय गिवन आहे, n = 16 आहे, बरोबर. बघा इथे बेसला किती आहे 16 आहे, म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे 16 आहे, हे लक्षात ठेवा. सो आता ते आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. सो बघा S16 = यांची व्हॅल्यू किती आहे 16 म्हणजे 16/2. ठीक आहे, या पद्धतीने त्यानंतर इन ब्रॅकेट 2 into फर्स्ट टर्म किती आहे 4 आहे.
त्यानंतर प्लस यांची व्हॅल्यू आहे 16 मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट आणि डी किती आहे तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे तो ॲज इट इज ठेवावा लागेल. कळतं आहे? ओके. मग आता इथे बघा S16ची व्हॅल्यू देखील आपल्याला दिलेली आहे, समेशन दिलेली आहे 784. ती आपण इथे ॲज इट इज राईट करू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतर इथे डिव्हिजन करा. 2 8चा 16 म्हणजे इथे 8 भेटेल, इन ब्रॅकेट इथे 2 4चा 8. त्यानंतर इथे 16 मायनस 1 म्हणजे 15 आणि इथे त्याला मल्टिप्लाय डी आहे. ठीक आहे, 15D भेटेल. आणि नेक्स्ट काय भेटेल बघा, 8ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, आपण काय करूया, हा जो 8 मल्टिप्लाय आहे तो इकडे आणून डिवाइड करूया, म्हणजे 784 डिवाइड 8 आणि इकडे किती राहील 8 प्लस 15D. ठीक आहे, आता इथे डिव्हिजन करूया बघा. 2 4चा 8, त्यानंतर इथे 2 3चा 6. ठीक आहे, 1 2 9चा 18 आणि 2 2चा 4. नंतर अगेन 2नेच डिवाइड करूया. 2 1चा 2, 2 9चा 18. ठीक आहे, आणि 2 6चा 12. त्यानंतर अगेन परत 2नेच डिवाइड करूया, म्हणजे फायनल भेटेल आपल्याला 2 9चा 18 आणि 2 8चा 16, 98 भेटते. ठीक आहे, सो बघा इथे 98 इज इक्वल टू 8 प्लस 15D. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला ते भेटतं आहे. सो मग नेक्स्ट काय करता येईल, आता 15D आपल्याला डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला आता हा जो 8 आहे ना तो इकडे ट्रान्सफर करावा लागेल, म्हणजेच देअरफॉर 15D आपण एका साईडला ठेवूया आणि इकडे 98 मायनस 8 या पद्धतीने राईट करू शकतो, करेक्ट. आणि मग 98 मायनस 8 म्हणजेच आपल्याला 90 भेटेल, बरोबर. आणि इकडे 15D आहे. सो देअरफॉर D इज इक्वल टू 90 डिवाइड 15 आणि हे किती भेटणार आहे आपल्याला, देअरफॉर डायरेक्टली 15 6चा 90, देअरफॉर डायरेक्टली डीची व्हॅल्यू 6. ठीक आहे, देअरफॉर D इज इक्वल टू 6. या पद्धतीने आपल्याला ही डीची व्हॅल्यू फाइंड आउट होणार आहे. कळतं आहे, इझी आहे. ओके, बघा याच पद्धतीने आपल्याला ते सिम्प्लिफाय करायचं आहे. इथे मी फक्त डिव्हिजन केलेली आहे, ही व्यवस्थित समजून घ्या. ही डिव्हिजन तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, ओके. बघा फक्त आपल्याला जे काही गिवन होतं तेच गिवन आपण फक्त फॉर्म्युलेमध्ये पुट केलेलं आहे, सिम्प्लिफाय केलेलं आहे, वेगळं काही केलेलं नाही. बघा A इज इक्वल टू गिवन होतं. ठीक आहे, त्यानंतर S16ची जी काही समेशन आहे ती पण गिवन होती आणि ती दोन्ही ज्या गिवन टर्म्स आहेत त्या फक्त आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या एसएनच्या फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे, एसएनचाच फॉर्म्युला काय घेतलेला आहे, तर गिवन जे आहे ना त्यावरनं आपल्याला तो फॉर्म्युला चूज करायचा आहे. ठीक आहे ना. आता इथे TN आपण काय यूज केलेलं नाही, कारण टीच्या फॉर्मॅटमधली काही टर्म गिवनच नाही आहे. ठीक आहे ना, त्यामुळे आपण तो यूज पण केलेला नाही. लक्षात येते. ओके, सो या मेथडने या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. क्वेश्चन नंबर 8 होता. आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे, क्वेश्चन नंबर 9. ठीक आहे, बघा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 9, इफ फॉर ॲन AP. नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा, T3 इज इक्वल टू 17, T7 इज इक्वल टू 37, फाइंड S16. ठीक आहे, आता इन टर्ममध्ये आपल्याला एक्झाम्पल गिवन आहे, आपल्याला समेशन फाइंड करायचे आहे एक 16 पर्यंत. ठीक आहे ना, म्हणजे 16 टर्मपर्यंतची जी सम आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल हे एक्झाम्पल बघा, एकदम सिम्पल आहे. हे देखील एक्झाम्पल, बेसिकली सर्वच एक्झाम्पल सिम्पल आहेत. ठीक आहे, फक्त आपल्याला जे फॉर्म्युलेज आहेत ते सर्व माहीत असणं आवश्यक आहे, फॉर्म्युलेज नोट्स. ठीक आहे, ओके. तर बघा हे देखील आपण सिम्प्लिफाय करूया, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे बघा. सोल्युशन जे गिवन आहे ना ते आधी आपण जेवढं काय सिम्प्लिफाय करता येईल तेवढं करून घेऊया. बघा आधी जी काय गिवन आहे ती आधी राईट करतो. गिवन T3 इज इक्वल टू 17 दिलं आहे. ठीक आहे, 17 आणि अगेन T7 इज इक्वल टू 37 दिलेलं आहे. T7 इज इक्वल टू 37. आता फर्स्ट ऑफ ऑल आधी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला S16 फाइंड करायचं आहे. ठीक आहे, मग आपल्याला S16 फाइंड करण्यासाठी डायरेक्टली जर आपण फाइंड करायला गेलो X16 तर त्यासाठी काय काय लागेल आपल्याला, फॉर्म्युलेनुसार जर गेलो एसएनच्या तर A माहीत असावं लागेल, N माहीत असावं लागेल. N तर डायरेक्ट आहेच तो 16. ठीक आहे, 16 आहेच तो, म्हणजे आपल्याला फक्त A आणि D माहीत असावं लागेल. ठीक आहे, आणि आपल्याला A आणि Dची व्हॅल्यू कुठून फाइंड आउट करायची आहे, तर ह्या दोन टर्मवरून फाइंड करायचे आहे.
ठीक आहे. म्हणजे फर्स्टली आपल्याला ए आणि डीची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल आणि ती व्हॅल्यू कुठे एसएनच्या फॉरवर्डमध्ये पुट करावी लागेल. ठीक आहे. या पद्धतीने तो जो फ्लो आहे आपल्या सोल्युशनचा तो या पद्धतीने आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला ते स्टेप वाईज जायचं आहे. सो मग बघा इथे फाइंड S16. ठीक आहे. टू फाइंड हे रब करतो इथे, म्हणजे मला एनची व्हॅल्यू इथे राईट करता येईल. ठीक आहे. इथे एनची व्हॅल्यू किती आहे, n इज इक्वल टू 3, कारण हे आपल्याला पुढे लागणार आहे. ठीक आहे. ह्या टाईपचं एक्झाम्पल आपण आधी सॉल्व केलेलं आहे, लक्षात येते ना. n इज इक्वल टू इथे किती आहे, n इज इक्वल टू 7 आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट टू फाइंड S16. ठीक आहे, इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा आता आपण ह्या दोन टर्मवरनं ए आणि डीची व्हॅल्यू फाइंड करूया. फ्रॉम किंवा फॉर T3 इज इक्वल टू 17, देन Tn इज इक्वल टू Tnचा फॉर्म्युला, बरोबर. आता इथे टर्मचा फॉर्म्युला जो आहे जनरल फॉर्म्युला तो आपल्याला अप्लाय करायचा आहे. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी, हा जो फॉर्म्युला आहे यामध्ये पुट करूया. बघा Tn म्हणजे T3, यांची व्हॅल्यू किती झाली 3. ठीक आहे. एची व्हॅल्यू किती आहे, तर एची व्हॅल्यू माहीत नाही, ती आपल्यालाच फाइंड आउट करायची आहे. या इक्वेशनवरनं सॉल्व केल्यानंतर भेटेल ती. ठीक आहे. इथे यांची व्हॅल्यू आहे 3 मायनस 1 आणि डीची व्हॅल्यू ती पण माहीत नाही, ती ॲज इट इज. ठीक आहे. सॉल्व करूया. बघा ए प्लस 3 मायनस 1 2D आणि T3 किती आहे 17 आहे. ठीक आहे. तो इथे पुट केला. ठीक आहे. म्हणजे हे फर्स्ट इक्वेशन आपल्याला भेटलं 17 इज इक्वल टू ए प्लस 2D. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा फॉर T7 वरनं भेटेल ते फ्रॉम T7 इज इक्वल टू 37 आहे. ठीक आहे. इथे यांची व्हॅल्यू 7 आहे. सो डायरेक्टली लिहितो आता, चालेल. T7 इज इक्वल टू ए प्लस ए किती आहे आता तो माहीत नाही, तो ॲज इट इज, प्लस n मायनस 1 म्हणजे 7 मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू ती ॲज इट इज. ठीक आहे. सो बघा ए प्लस 7 मायनस 1 6D आणि इकडे T7ची जी व्हॅल्यू आहे ती जी टर्म आहे ती किती आहे 37 आहे, ती इथे पुट केली 37 आणि हे आपलं इक्वेशन नंबर 2. काय करतो आपण यानंतर, तर सिम्पली आपण ते सबट्रॅक्शन करत असतो. कोणते तरी जे एक इक्वेशन आहे ते दुसऱ्या इक्वेशनमधनं सबट्रॅक्ट करायचं. तर आपण सबट्रॅक्शन करूया. सो बाय टेकिंग सबट्रॅक्शन, बाय टेकिंग कोणती टर्म कोणामधून सबट्रॅक्ट करा. ठीक आहे. तुम्हाला जे इझी वाटेल ते. मी काय करतो, ह्या 2 मधनं 1 सबट्रॅक्ट करतो, कारण या 2 मध्ये सगळे मोठे नंबर आहेत. ठीक आहे ना, आणि इकडे छोटे नंबर आहेत. मोठ्या नंबरमधनं छोटा नंबर इझिली सबट्रॅक्ट होतो. सो मी सेकंडमधनं 1 सबट्रॅक्ट करतो. इथे करतो 2 मायनस 1. ठीक आहे. मग सेकंड नंबरचं जे इक्वेशन आहे ते या पद्धतीने आहे 37 इज इक्वल टू ए प्लस 6D आणि हे फर्स्ट नंबरचं 17 इज इक्वल टू ए प्लस 2D सबट्रॅक्शन करायचं आहे. सो किती भेटेल हे, इथे 7 मायनस 7 0, 2 मायनस 1 20 इज इक्वल टू ए गेट कॅन्सल आणि इथे 6 मायनस 2. ठीक आहे. हे मायनस होणार आहे. 6 मायनस 2 4D पॉझिटिव्ह असणार आहे आणि देअरफॉर D इज इक्वल टू किती भेटेल आपल्याला, D इज इक्वल टू हा 4 ह्या 20ला जाऊन डिवाइड होईल म्हणजे 20/4. देअरफॉर D इज इक्वल टू 5 भेटेल. ठीक आहे. D इज इक्वल टू 5. डीची व्हॅल्यू भेटलेली आहे. डीला आपण बॉक्स टाकूया. सो बघा इथे ओके, डीची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता आपल्याला एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो कोणते तरी एक इक्वेशन, आता फर्स्ट इक्वेशन घेऊया 17 प्लस ए प्लस 2D. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट 17 इज इक्वल टू ए प्लस, ठीक आहे, 17 इज इक्वल टू ए प्लस 2D. आणि बघा मग आता यामध्ये आपल्याला डीची व्हॅल्यू पुट करायची, जी की ती भेटली होती आपल्याला D इज इक्वल टू 5 भेटली होती. ठीक आहे. ती आपल्याला तिथे पुट करायची आहे. सो बघा D इज इक्वल टू 5, 17 इज इक्वल टू ए प्लस 2 इंटू डीची व्हॅल्यू 5 ब्रॅकेटमध्ये टाकायची आहे ती ए प्लस इथे 2 इंटू 5 म्हणजे 10 आणि इकडे आहे
17. देअरफॉर ए इज इक्वल टू किती, हा जो +10 आहे तो इकडे ट्रान्सफर केल्यानंतर निगेटिव्ह होईल, म्हणजे 17 मायनस 10 दॅट मीन्स ए इज इक्वल टू 17 मायनस 10 म्हणजे 7 भेटेल. ठीक आहे, आणि ही झाली आपली एची व्हॅल्यू. दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट झालेल्या आहेत, एची आणि डीची. ठीक आहे, ओके. आता एची व्हॅल्यू माहीत झालेली आहे, डीची व्हॅल्यू माहीत झालेली आहे. आता आपल्याला एक 16 फाइंड करते. सो नाव फाइंड S16. ठीक आहे, हीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि ते एनची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 16 आहे. बरोबर ना, कारण इथे बेसला 16 आहे. 16 टर्मपर्यंतची जी सम आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कधी, ज्यावेळेस ए 7 असेल आणि डिफरन्स 5 असेल त्यावेळेस. ठीक आहे, मी ते अगेन देतो. ए इज इक्वल टू 7. ठीक आहे, ए इज इक्वल टू 7 अँड डी इज इक्वल टू 5. ओके, सो SN आधी फॉर्म्युला आपल्याला राईट करावं लागेल. SN इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1 इंटू डी ब्रॅकेट कंप्लीट. S16 आहे. ठीक आहे, यांची व्हॅल्यू 16 आहे म्हणजे इथे 16/2. त्यानंतर 2 इंटू एची व्हॅल्यू 7 प्लस 16-1. डीची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. बघा, फक्त आपल्याला एवढं सॉल्व करायचं आहे. आता इथे डिवाइड करा. 2 8चा 16 म्हणजे 8 भेटेल. इथे 2 7चा 14. नंतर प्लस इथे भेटेल आपल्याला सबट्रॅक्शन 15 इंटू 5. ठीक आहे, या पद्धतीने. नेक्स्ट 8 इन ब्रॅकेट 14 प्लस इथे किती भेटेल, 75. करेक्ट, 75. आणि आता इथे ॲडिशन करून घ्यावी लागेल, मग 8ने मल्टिप्लाय करायचं. 8 इंटू ॲडिशन किती भेटेल इथे बघा, 4 5 इथे 9 आणि 7 1 8. ठीक आहे, 8ने मल्टिप्लाय करायचं आहे. 8 इंटू 18 9 आणि ही किती भेटते आपल्याला, इथे करूया 8 9 आणि इथे 8. 8 9चा 72 आणि 8 8चा 64 आणि इंटू 7 64 7 7 1. ओके, 7 1 2. देअरफॉर 712. सम किती भेटणार आहे आपल्याला, S16 किती भेटणार आहे, 712. हे झालं आपलं फायनल सोल्युशन. ठीक आहे, ओके. हे रब करूयात. बघा, या पद्धतीने आपल्याला इथे ही सम फाइंड करायची होती. 16 ही टर्म फाइंड करायची होती. ठीक आहे, ही सम आपल्याला फाइंड करायची होती. बघा, आधी आपल्याला गिव्हन काय होतं त्यावरनं ते एक्झाम्पल जे आहे ना त्याची जी मेथड आहे ती सॉल्व करण्याची मेथड त्या गिव्हन डाटावरनं आपल्याला चेक करायची असते. ठीक आहे, इथे बघा S16 आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो. कधी, ज्यावेळेस आपल्याला ए आणि डी माहीत असेल तरच. पण आता इथे ए डी माहीतच नव्हतं त्यामुळे आपल्याला तो फाइंड आउट करावा लागला. बट तो फाइंड कुठून करायचा आहे तर आपल्याला इथे टर्म काही गिव्हन होत्या. ठीक आहे, एक T3 टर्म गिव्हन होती आणि इथे T7 ही एक टर्म गिव्हन होती. ठीक आहे, मग त्यावरनं आधी आपण ए आणि डीची व्हॅल्यू फाइंड केली. ठीक आहे, आणि त्यानंतर मग आपण डायरेक्टली SNचा फॉर्म्युला यूज केला. SNच्या फॉर्म्युल्यामध्ये ती एची व्हॅल्यू डीची व्हॅल्यू ती व्हॅल्यू पुट केली. ठीक आहे, आणि मग आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, आता जाऊया नेक्स्ट एक्झाम्पलकडे. लास्ट नंबरचा एक्झाम्पल आहे. तर बघा, एक्झाम्पल नंबर 10, क्वेश्चन नंबर 10. व्यवस्थित बघा. फाइंड द सम ऑफ ऑल नॅचरल फ्रॉम नॅचरल, इथे नंबर्स हा शब्द राहिलेला आहे. ठीक आहे, नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 200 विच आर, फर्स्ट आहे डिव्हिजिबल बाय 5 आणि सेकंड आहे डिव्हिजिबल बाय 3. इथे ब्रॅकेटमध्ये होमवर्क दिलेलं आहे, म्हणजे हे सेकंड जे एक्झाम्पल आहे ना हे तुम्हाला होमवर्कला करायचं आहे. लक्षात येते, हे जे सेकंड एक्झाम्पल आहे होमवर्कला करायचं आहे. मी फर्स्ट सॉल्व करून देतो. होमवर्कला जे सेकंड एक्झाम्पल आहे ते तुम्ही ट्राय करून बघा. ठीक आहे, इथे एक वर्ड ॲड करायचा आहे, नॅचरल नंबर्स. ठीक आहे, सो बघा ते मी ॲड करतो आणि मग आपण पुढे सॉल्व करूयात. ओके, तर बघा मी इथे करेक्शन केलेलं आहे. नंबर्स हा जो वर्ड आहे तो इथे ॲड केलेला आहे. सो आता बघा सोल्युशन आपण स्टार्ट करूया. हे देखील जे एक्झाम्पल आहे हे देखील इझी आहे. बघा, व्यवस्थित समजून घ्या फक्त सोल्युशन. क्वेश्चन काय आधी तो व्यवस्थित समजून घ्या. बघा, फाइंड द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 200.
ठीक आहे. आपल्याला जे नॅचरल नंबर्स, आता इथे जी सिक्वेन्स आहे किंवा जे नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत ते कुठले घ्यायचे आहेत, नॅचरल नंबर्समधून घ्यायचे आहे. ठीक आहे. नॅचरल नंबर हे 1 पासून स्टार्ट होतात. 1 2 3 4 5 6 7 अप टू 7 या पद्धतीने इन्फानाईट नंबर असतील. ठीक आहे. त्यांची सम, पण इन्फानाईट नंबर नाही घ्यायचे, तर कुठून कुठपर्यंत, 1 पासून तर 200 पर्यंत. ठीक आहे. एवढ्याच नंबरची काय घ्यायची आपल्याला, सम घ्यायची. पण यातही काहीच नंबर घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट काय दिलेलं आहे, डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे असेच आपल्याला नंबर्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे अशाच नंबरची ती सिक्वेन्स असणार आहे की त्या नंबर्सला कोणत्या नंबरने डिवाइड होणार आहे, 5 ने डिवाइड होणार आहे. ठीक आहे. असे जे नंबर्स असणार आहे ते 5 ने डिवाइड होणार आहे. ठीक आहे. अशा नंबरची ती सिक्वेन्स असणार आहे आणि त्याची सम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फाइंड द सम. ठीक आहे. लक्षात येते. आणि सेकंड देखील त्याच पद्धतीने आहे. फक्त इथे डिव्हिजिबल बाय किती असणार आहे, 3 असणार आहे. म्हणजे इथे डिव्हिजिबल बाय 5 आहेत, त्या नंबरची सम करायची आहे. आणि ते डिव्हिजिबल बाय 3 आहे, 3 ने डिवाइड होणाऱ्या जेवढे काही नंबर्स आहेत 1 to 200 मध्ये त्यांची सम करायची आहे. ठीक आहे. तर तो सेकंड जो क्वेश्चन आहे तो तुम्ही होमवर्कला करा. बघा फर्स्ट कशा पद्धतीने आधी करायचा आहे तो व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे सेकंड तुम्हाला आपोआप येईल. ठीक आहे. सो बघा आधी आपल्याला ते नंबर्स फाइंड आउट करावे लागतील. ठीक आहे. मग आपल्याला पुढे सॉल्व करता येईल. तर बघा आधी आपल्याला नॅचरल नंबर जे आहेत ते कशा पद्धतीने असतात. सो नॅचरल नंबर्स आर कशा पद्धतीने असतात ते 1 2 3 4 5 6 अप टू 7 या पद्धतीने असतात. ठीक आहे. इन्फानाईट टर्म्स. सो नॅचरल नंबर्स या पद्धतीने असतात. आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचे आहेत, 1 to 200 पर्यंत घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता हे इन्फानाईट पर्यंत झाले. ठीक आहे. म्हणजे आपल्याला चूज कशा पद्धतीने करायचे आहेत नॅचरल नंबर्स या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 अप टू 7 कुठपर्यंत जायचं आहे, तर 200 पर्यंत जायचं आहे. ठीक आहे. हा आपला थोडक्यात एक सेट डिफाईन करून दिलेला आहे 1 to 200 पर्यंत. ठीक आहे. या नंबरपैकी आता कशा पद्धतीने तो अजून तयार करायची, सिक्वेन्स कशा पद्धतीने तयार करायची, तर डिव्हिजिबल बाय 5. ठीक आहे. आता यापैकी ह्या नंबर्सपैकी 5 ने डिवाइड होणारे किती नंबर्स आहेत 200 आणि 1च्या दरम्यान. तर बघा इथे आपण इथे असं म्हणू, डिव्हिजिबल बाय 5 नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5, खाली लिहितो नंबर्स which are divisible by 5. ठीक आहे. 5 ने डिव्हिजिबल असणारे नंबर्स जे आहेत ते आपण आता इथे राईट करूया. ठीक आहे. आणि त्या नंबर्सवरती आपल्याला सर्व ऑपरेशन ऑपरेट करायचं आहे. लक्षात येते. सो डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे 1ला 5 ने डिवाइड होणार नाही. त्यानंतर इथे नेक्स्ट आहे 2, त्याला पण डिवाइड होणार नाही. 3ला पण डिवाइड होणार नाही. 4ला पण डिवाइड होणार नाही. डायरेक्टली आपल्याला फर्स्ट जो सिक्वेन्समधला जो एलिमेंट आहे तो किती घ्यावा लागेल, 5 घ्यावा लागेल. कारण 5ला 5 ने डिवाइड होतं. थोडक्यात 5चा टेबल आपल्याला भेटणार आहे. लक्षात येते. बघा फर्स्ट जो नंबर भेटणार आहे आपल्याला तो भेटेल आपल्याला 5. त्यानंतर नेक्स्ट किती भेटेल, 6ला नाही होणार, 7ला नाही होणार. डिव्हिजिबल करते, प्रॉपर डिव्हिजन झाली पाहिजे असा आपल्याला नंबर घ्यायचा आहे. 6 जर घेतला तर आपल्याला जो रिमाइंडर आहे डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर जो भेटणार आहे तो आपल्याला 1 भेटेल. ठीक आहे ना. 6ला डिवाइड केल्यानंतर 5 ने 6ला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 1 भेटेल. त्यामुळे आपल्याला 6 घेता येणार नाही. ठीक आहे. सिमिलरली 7ला पण त्याच पद्धतीने, 8ला पण, 9ला पण, 10ला पण भेटेल. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे डायरेक्टली आपल्याला 10ला नाही भेटणार, 10 आपल्याला याच्यात भेटणार आहे. 10ला 5 ने डिवाइड होईल कम्प्लिटली. सो इथे 5 नंतर जो नेक्स्ट एलिमेंट भेटणार आहे तो आपल्याला 10 राईट करावं लागेल. त्यानंतर 5 10 नंतर डायरेक्टली 15, त्यानंतर नेक्स्ट इथे त्यानंतर 20, इथे 25 अप टू 7 आणि नेक्स्ट काय भेटेल आपल्याला कॉमा, इथे 200 आहे. 200ला 5 ने डिवाइड होतं. ठीक आहे. 200ला 5 ने डिवाइड होतं, कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. सो मग इथे आपल्याला जो फायनल म्हणजे जो लास्टचा जो नंबर आहे तो आपल्याला इथे किती लिहिता येईल, 200 लिहिता येईल. ठीक आहे ना. 200ला 5 ने कम्प्लीट डिवाइड होतं, कारण इथे काय आहे, याचा जो युनिट प्लेस आहे एकक स्थान तो किती आहे, 0 आहे. त्यामुळे 5 ने डिवाइड होणार आहे. ठीक आहे. सो बघा या पद्धतीने आपल्याला ती जी काही सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्समधील जे नंबर्स आहेत ती या पद्धतीने आपल्याला भेटणार आहेत. ठीक आहे. 5 10 15 20 25 अप टू 1 कुठपर्यंत, 200 पर्यंत. ठीक आहे.
आता बघा आपल्याला ह्या सर्व नंबरची सम करायची आहे. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, फाइंड द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स बिटवीन किंवा फ्रॉम 1 to 200. आता 1 to 200 मधील फायनली डिव्हिजिबल असणारे सर्व नंबर मी राईट केलेले आहेत इथे. ठीक आहे, ओके. आता यांची आपल्याला सम करायची आहे. सम करण्यासाठी आपल्याला या पद्धतीने असतं बघा, S12 S10. ठीक आहे, म्हणजे S10 आपण ज्यावेळेस लिहितो म्हणजे काय लिहितो आपण, तर त्या 10 नंबर म्हणजे त्या 10 टर्म्सपर्यंतचे सर्व जे काही इलेमेंट्स आहेत त्यांची सम करायची, ॲडिशन करायची आहे. ठीक आहे ना, त्या 10 टर्म्सपर्यंतच्या. जसं इथे S12 आहे तर आपल्याला 12 टर्म्सपर्यंतची सम घ्यायची आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथे आपल्याला बघा ह्या 200 पर्यंतची सम घ्यायची आहे. पण इथे 200 हा डायरेक्टली आपल्याला n म्हणून पुट करता येणार नाही. म्हणजे बघा कशा पद्धतीने, मला काय नक्की म्हणायचं आहे ते व्यवस्थित समजून घ्या. तर इथे 5 जो आहे तो काय आहे, T1 आहे असं आपण म्हणू शकतो, बरोबर ना. ही एक सिक्वेन्स फॉर्म होणार आहे. मग यामध्ये सिक्वेन्स जर असेल तर ही T1 असेल, फर्स्ट टर्म असेल 5. त्यानंतर 10 जो आहे हा जो T2 असेल. ठीक आहे, 10 हा T2 असेल, सेकंड टर्म असेल. नंतर इथे T3 असेल, हा T4 असेल, हा T5 असेल, अप टू सो ऑन. असं आपण करत 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 कुठपर्यंत जाणार आहोत, इथपर्यंत 200 पर्यंत जाणार आहोत. पण हे एवढं राईट करण्यापेक्षा आपल्याला हे माहीत नाही. बघा जसं आपण इथे T1 म्हणलं, T2 म्हणलं, याला T3 म्हणलं, T4 म्हणलं, T5 म्हणलं, तसं हा जो 200 आहे हा नक्की T काय आहे, इथे TN काय आहे नक्की. ठीक आहे ना, म्हणजे आपल्याला याचा जो नंबर आहे ती कितव्या नंबरचं पद आहे बेसिकली ते आपल्याला माहीत नाही. लक्षात आहे, जो हा 200 आहे तो नक्की कितव्या नंबरचं पद आहे हे आपल्याला माहीत नाही. ते आपल्याला आधी फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट करावं लागेल आणि त्यानंतर मग आपल्याला ही सम फाइंड करता येईल. ठीक आहे ना, म्हणजे बघा सपोज हे मला माहीत झालं की ही सपोज 40 नंबरची पद आहे, म्हणजे T40 आहे. ठीक आहे, T40 किती आहे, 200 आहे. तर मग आपल्याला डायरेक्टली S40 पर्यंतची सम घेता येईल. ठीक आहे ना, म्हणजे डायरेक्टली मी S40 राईट करणार आणि मग फक्त फॉर्म्युल्यामध्ये सर्व व्हॅल्यू पुट करून सिम्प्लिफाय करून आपल्याला ते जी सम आहे ती भेटेल. ठीक आहे, पण आपल्याला इथे अजून तेच माहीत नाही नक्की त्या टर्म्स किती आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल त्या टर्म्स फाइंड करावे लागतील, नक्की ह्या सिक्वेन्समध्ये नंबर ऑफ टर्म्स किती आहेत. ठीक आहे, आणि मग पुढे आपल्याला ती सम फाइंड आउट करावी लागेल. कळतं आहे कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे, एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. बघा आपण आता टर्म्स फाइंड करूया. म्हणजे इथे जी 200 जी टर्म आहे ती नक्की कितव्या नंबरची आहे, म्हणजे ह्या सिक्वेन्समध्ये नक्की किती टर्म्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट आधी करावं लागेल. तर बघा तेच करूया आधी, कारण त्याशिवाय आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाही. लक्षात आहे, ती सम फाइंड आउट करता येणार नाही. तर बघा इथे आपल्याला TN फाइंड करायचं आहे. कळतं आहे, क्वेश्चन मार्क म्हणजेच TN फाइंड करायचं आहे, म्हणजे यांची व्हॅल्यू भेटेल. सो इथे बघा TN फाइंड करायचं आहे, म्हणजे TN इज इक्वल टू किती भेटेल आपल्याला, 200 भेटेल. बरोबर, हियर आधी A लिहितो, T1 म्हणजेच A फर्स्ट टर्म म्हणजेच ती किती आहे 5. हियर A इज इक्वल टू 5, कारण आपल्याला TNचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे ना. मग TNच्या फॉर्म्युल्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला, A लागेल, N लागेल, पण N तर आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणजे तो ॲज इट इज पुट करावा लागेल. ठीक आहे, आणि नंतर D लागेल, म्हणजे A आणि D ह्या दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपल्याला लागणार आहेत, A आणि D. आता D म्हणजे डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स आहे, सिम्पली आपण 10 - 5 भेटेल. ठीक आहे, ओके. A पण भेटला, D पण भेटला. आता आपण TNचा फॉर्म्युला राईट करूयात आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. A + n-1 × D हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. TN किती आहे, 200 आहे. ठीक आहे, जी टर्म आहे ना लाची एनी कितव्या नंबरची आहे हे माहीत नाही, पण ती 200 आहे हे माहिती आहे, म्हणून मी ती डायरेक्टली इथे लिहिली 200. ठीक आहे, इज इक्वल टू A किती आहे 5 आहे, प्लस n-1 यांची व्हॅल्यू माहीत नाही हे लक्षात ठेवा, n-1 आणि Dची व्हॅल्यू किती 5 आहे. कळतं आहे, एक लक्षात घ्या, इथे यांची व्हॅल्यू 200 घ्यायची नाही. ठीक आहे, 200 एक टर्म आहे, पण ती जी टर्म आहे 200 ही कितव्या नंबरची आहे, कितव्या नंबरची टर्म आहे हे आपल्याला माहीत नाही, म्हणून हा सर्व उद्योग आपण आधी करतोय. ठीक आहे, ओके. मग आता 200 इज इक्वल टू 5 + 9-1 × 5. मग आता आपण हे सॉल्व करूया. 5 + 5 ने मल्टिप्लाय करूया, 5n-5 करेक्ट. इथे बघा +5 - 5 गेट कॅन्सल, म्हणजे सिम्पली आपल्याला 5n आणि इकडे किती आहे 200. बघा एकदम सिम्पल आहे. आता हे यांची व्हॅल्यू डायरेक्टली भेटेल, देअरफॉर n इज इक्वल टू किती भेटेल 5 इकडे डिवाइड होईल, 200 डिवाइड किती 5.
ठीक आहे. आणि म्हणजेच किती भेटेल आपल्याला 200 डिवाइड 5 म्हणजेच 40 भेटेल. ठीक आहे. n इज इक्वल टू 40. 5 बघा या पद्धतीने 5 1 5, 5 4 20 आणि 5 0 0 या पद्धतीने म्हणजे 40 आन्सर भेटणार आहे. ठीक आहे. ओके. म्हणजेच ह्या होल सिक्वेन्समध्ये टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत 40 आहेत. कळतंय. एकदम सिम्पल आहे. आणि आता बघा नंबर ऑफ टर्म्स आपल्याला माहीत झाल्या. मग आता आपण डायरेक्टली समेशन फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आपल्याला आता काय फाइंड आउट करावं लागेल. नेक्स्ट बघा टू फाइंड सम. ठीक आहे. सम फाइंड करायचे आहे. दॅट इज यस किती 40. कळतंय. यस 40 आपल्याला फाइंड करायचं आहे. आता आपल्याला माहीत झालं ना नक्की किती टर्म्स आहेत त्या सिक्वेन्समध्ये. किती टर्म्स आहेत 40 टर्म्स आहेत. यांची व्हॅल्यू आपल्याला भेटली 40. नंबर ऑफ टर्म्स आहेत 40. म्हणून आपण डायरेक्टली आता यस 40 फाइंड करणार आहोत. ठीक आहे. त्या 40 टर्मची सम आपल्याला फाइंड करायची. मग यस 40. ठीक आहे. टू फाइंड एस सम दॅट इज एस 40 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि आता तो आपण पुढे सिम्प्लिफाय करूया. बघा एस एनचा फॉर्म्युला आधी राईट करतो. एस एन इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. ठीक आहे. ओके. आता बघा एस 40 म्हणजे इथे यांची व्हॅल्यू किती आहे 40 आहे. ठीक आहे. ती आत्ताच मग अशी आपण फाइंड केलेली आहे. आणि त्यानंतर ए माहीत आहे, डी पण माहीत आहे. ए किती आहे, ए किती आहे आपला बघा ए इथे आहे 5 आहे आणि डी देखील 5च आहे. ए पण 5 डी पण 5. सो आपण तो डायरेक्टली इथे पुट करूया. बघा यस 40 इथे 40/2 यांची व्हॅल्यू 40 आहे. त्यानंतर इथे 2 इंटू एची व्हॅल्यू 5 प्लस यांची व्हॅल्यू किती आहे 40 -1 आणि डीची व्हॅल्यू देखील 5 आहे. सो सॉल्व करावं लागेल. आता बघा इथे 2 2 4 आणि 2 0 म्हणजे 20 भेटेल आपल्याला इथे. 2 5 10 प्लस 40 -1 39 भेटेल. बरोबर ना 39 आणि ते मल्टिप्लाय 5. ओके. मग आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन आधी करावं लागेल. सो 10 प्लस 5ने मल्टिप्लाय करूया. 5 9 45 बरोबर ना 45 म्हणजे इथे 4 आणि इथे 5 3 15 आणि हा 4 म्हणजे 15 प्लस 4 19. ठीक आहे. आणि मग आता फायनली ॲडिशन करूया. तिथे 20 इंटू 10 प्लस 195 ती किती भेटेल आपल्याला 1 नाही भेटणार. इथे किती भेटेल आता इथे 055 9 1 10 कॅरी 1 आणि इथे 205 आणि इथे आता मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. मग हे मल्टिप्लिकेशन किती भेटेल बघा 2 5 10 1 2 0 0 1 ॲज इट इज आणि 2 2 4. ठीक आहे. आणि हा 0 ॲड. सो इथे 4100 आपल्याला सम भेटणार आहे. ठीक आहे. यस 40. ठीक आहे. त्या 40 टर्मची जी सम आहे ॲडिशन जी आहे ती आपल्याला किती भेटणार आहे 4100. कळतंय. या पद्धतीने ही सम आपल्याला भेटलेली आहे फायनली. या पद्धतीने आपल्याला ते सॉल्व करायचं होतं होल एक्झाम्पल. बघा एकदम सिम्पल आहे. बघा कशा पद्धतीने आपण सॉल्व केलेलं आहे. तर नॅचरल नंबर्स घ्यायचे होते. पण नॅचरल नंबर्स कोणते घ्यायचे होते तर फायनाईट डिव्हिजिबल असणार आहे. त्यातल्या त्यात आपल्याला कुठून कुठपर्यंत जायचं होतं 1 to 200 पर्यंत जायचं होतं. ठीक आहे. इन्फानाईट नॅचरल नंबर्स नाही घ्यायचे. ठीक आहे. ते फायनाईट आहेत 1 to 200 पर्यंतच. ठीक आहे. मग या दरम्यान फायनाईट डिव्हिजिबल असणारे नंबर्स किती आहेत ते आधी आपण फाइंड आउट केले. ठीक आहे. ते या पद्धतीने भेटले 5 10 15 20 25 अप टू 200. कारण 200ला देखील 5ने डिवाइड होते म्हणजे 200 हा एलिमेंट येणार आहे. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ह्या नक्की किती टर्म्स आहेत. ठीक आहे. नंबर ऑफ एलिमेंट इथे ह्या सिक्वेन्समध्ये ही एक सिक्वेन्स आहे. ह्या सिक्वेन्समध्ये नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत ते आधी आपल्याला चेक करावं लागेल. कारण बघा ही जर T1 कन्सिडर केली, ही T2 कन्सिडर केली, T3 या पद्धतीने ही लाची जी 200ची जी एलिमेंट आहे ही जी टर्म आहे ही नक्की कितव्या नंबरची टर्म आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे ना. तेच माहीत नाही. मग त्यावरनं
आपल्याला समेशन फाइंड आउट करता येणार नाही, म्हणजे आधी आपल्याला ती टर्म ह्या सिक्वेन्समध्ये नक्की किती टर्म्स आहेत, किती इलेमेंट आहेत हे आधी आपल्याला चेक करावं लागेल. मग त्यामुळे आपण इथे TNचा फॉर्म्युला यूज केला. TNच्या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला A आणि D माहीत पाहिजे. सो आधी तो आपण फाइंड आउट केला. A = 5, D = 5. ठीक आहे, ते आपण TNच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं. TNची व्हॅल्यू डायरेक्टली 200 आहे, कारण 200 ही कितव्या नंबरची टर्म आहे हे माहीत नाही, मग ती आपण इथे फाइंड केली. ठीक आहे, ओके, म्हणजे 200 जी आहे ना ती 40 नंबरची टर्म आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने, आणि त्या सिक्वेन्समध्ये टोटल 40 टर्म्स आहेत. या पद्धतीने त्याचा मिनिंग असणार आहे. आणि मग त्यानंतर त्या किती टर्म्स आहेत हे फाइंड झाल्यानंतर आपण डायरेक्टली मग सम फाइंड केली. बघा ती या पद्धतीने S40 = N इथे किती असणार आहे, 40 असणार आहे. मग SNचा फॉर्म्युला घेतला. SNच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण सर्व A, N आणि D ची व्हॅल्यू पुट केली, सिम्प्लिफाय केला, आणि मग आपल्याला सोल्युशन भेटलं फायनली. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ह्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन ह्या टॉपिकमध्ये हे सर्व कॉन्सेप्ट आहे, हे सर्व एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, आपले ह्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन ह्या टॉपिकवरती 3 लेक्चर आत्तापर्यंत झालेले आहेत. हे आपलं 3rd नंबरचं लेक्चर होतं, आणि या आधीचे 2 लेक्चर आपले कंप्लीट अभ्यासून झालेले आहेत, म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. तर ते 3ही लेक्चर जे आहेत ते व्यवस्थित अभ्यासा, म्हणजे जो अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा जो टॉपिक आहे, कॉन्सेप्ट जे आहे ती तुमची व्यवस्थित कंप्लीट अंडरस्टँड तुम्हाला होणार आहे. ठीक आहे, कारण 3ही लेक्चरमध्ये मी आधी फर्स्ट जे लेक्चर आहे त्यामध्ये सर्व इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे, आणि सेकंड आणि थर्ड लेक्चरमध्ये सर्व एक्झाम्पल जे आहेत ते एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे 3ही लेक्चर व्यवस्थित अभ्यासा. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या लेक्चरमध्ये आणि आत्ता ह्या अर्थमॅटिक प्रोग्रेशनच्या या टॉपिकमध्ये बस एवढे 3ही जरी लेक्चर तुम्ही अभ्यासले, व्यवस्थित त्याचा अभ्यास केला, आणि काही जे अनसॉल्व एक्झाम्पल आहेत ते जर सॉल्व केले, तर तुम्ही ह्या अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये मास्टर होणार आहात. ठीक आहे, कारण सर्व टाईपचे एक्झाम्पल मी कवर केलेलं आहे. ठीक आहे, असं कोणतंच एक्झाम्पल नसेल की मी ते कवर केले नाही, सर्व टाईपचे एक्झाम्पल कवर केलेले आहेत. ठीक आहे, याच टाईपच्या सिमिलर एक्झाम्पल हे एक्झाममध्ये विचारलेले असतात. स्पेशली जे 10th स्टँडर्डमधील जे स्टुडंट आहेत, जे आता हे लेक्चर बघत असतील, तर त्यांच्यासाठी हे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे जे लेक्चर आहे खूप हेल्पफुल होणार आहे, कारण मी ह्या 3ही लेक्चरमध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा जो टॉपिक आहे हा डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, पूर्ण बेसिकपासून मी एक्सप्लेन केलेला आहे, नक्की कशा पद्धतीने काय आपण कोणत्या टॉपिकला काय म्हणणार आहोत, कशा पद्धतीने सिक्वेन्सची कॉन्सेप्ट आहे, टर्म्स काय आहेत, नंतर फॉर्म्युले कशा पद्धतीने अप्लाय करायचे आहेत एक्झाम्पलमध्ये, सर्व जे काय आहे ते मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, ओके. आणि 12th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी हा जो पार्ट आहे हा सर्व इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. यामधील जो काही पार्ट आहे किंवा काही जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला इथे 12thच्या एक्झाममध्ये असू शकतात. ठीक आहे, बेसिकली आपल्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा जो मेन पार्ट आहे 12th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी तो खूप इम्पॉर्टंट आहे. सो तो आपण नेक्स्ट लेक्चरपासून स्टार्ट करणार आहोत जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे 3ही लेक्चर मिळून आपला हा जो अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा जो टॉपिक आहे तो कंप्लीट अभ्यासून झालेला आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आजच्या ह्या फायनल लेक्चरमध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशनच्या ह्या टॉपिकमध्ये आणि ह्या फायनल लेक्चरमध्ये अर्थमॅटिक्सच फायनल लेक्चर आहे. ठीक आहे, सो ह्या फायनल लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर मला ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ह्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण यापुढे जो नेक्स्ट टॉपिक आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन तो टॉपिक आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, सो आजच्या ह्या लेक्चरमध्ये बस एवढंच. धन्यवाद.